हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया सोपं समय एकदम. आणि याच्यामध्ये आपल्याला फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिले. तुला काय इन्फॉर्मेशन दिले बघूया. AC अँड BD इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट P. AC अँड BD हे दोन लाईन्स जे आहेत एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट P. टू लाईन्स इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट P. ओके. अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. AP आणि CP चं जे रेशो आहे आणि BP आणि DP चं जे रेशो आहे ते आपल्याला इक्वल दिलंय. ओके, दोन रेशोज इक्वल दिले. गुड. हे सिद्ध काय करायचं, तू काय करायचंय की हे ट्रायंगल ABP आणि ट्रायंगल CDE सिमिलर आहेत आणि इकडे सिमिलॅरिटीचे सिम्बल दाखवून दिले म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स दिले. ओके, व्हेरी गुड. आपल्याला दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचंय. आणि ते कोणत्या टेस्टने बघूया. आपल्याकडे किती टेस्ट आहेत? 3 टेस्ट आहेत. AA टेस्ट, SSS टेस्ट, SAS टेस्ट. ओके. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण ट्रायंगल कन्सिडर करूया. ट्रायंगल मध्ये इन्फॉर्मेशन काय दिलंय? एक इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलंय. काय दिलंय? दोन रेशोज इक्वल दिलेत. इक्वल करस्पॉन्डिंग साइड्स, दोन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांचं रेशो इक्वल दिलंय. ते लिहून घ्या अगोदर. का रिझन आपल्याला माहित आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP दिलंय. एकदम सोप्या रीतीने दिले. आता फक्त दोन रेशो दिले. दोन रेशो दिले म्हणजे मी सांगणार SSS टेस्ट साठी, पण त्याच्यासाठी तिसरा रेशो पाहिजे. पण त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे SSS टेस्ट शक्य नाही, AA टेस्ट नाही. म्हणजे काय, SAS होणार आहे. व्हेरी गुड. आता SAS पाहिजे म्हणजे काय, हे जे दोन रेशोज इक्वल आहेत त्याच्या मधलं जे अँगल आहे ते इक्वल असायला पाहिजे. म्हणजे AP अपॉन CP लिहिलंय आणि BP अपॉन DP लिहिलंय म्हणजे मधलं अँगल कोणतं आहे, ते आहे अँगल APB. आणि इकडे कोणतं आहे, CPD. ते दोन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल आहे का? बघा बघा बघा, टू लाईन्स इंटरसेक्टिंग दिलं होतं म्हणजे ओके, हे दोन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल आहे का? वर्टिकली ऑपोजिट अँगल्स लिहून घ्या. का रिझन लिहा तिकडे, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. करस्पॉन्डन्स शोधावं लागेल का? नाही दिलंय. ते डायरेक्टली लिहा. ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल CPP. पण हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. पण रिझन काय, कोणतं टेस्ट आहे माहिती आहे ना आपल्याला? SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. एकदम सोपं. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मी ऑलरेडी डिस्कस केलंय. कॉन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी पण तुमच्या बरोबर ऑलरेडी डिस्कस केले. ते दोन्ही व्हिडिओज बघून घ्या. म्हणजे एकदम ठाम रीतीने तुम्हाला ते एकदम एकदम म्हणजे कॉन्फिडंट होऊन जाणार तुम्ही या कॉन्सेप्टवर. आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. सोपं होतं ना? आवडलं ना? म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि हे कॉन्सेप्ट आवडलंय, सम आवडलंय, आता समजतंय टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय असतं. एकदम सोप्या रीतीने तुम्हाला सिमिलॅरिटी समजते. तुमच्या मित्रांबरोबर पण ते शेअर करा, त्यांना पण ते सोपं वाटायला पाहिजे. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.